नमस्कार मंडळी. पुण्यामध्ये महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली हिंजवडीमध्ये एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतोय जो बियॉन्ड द इमॅजिनेशन आहे, ट्रू लक्झरी आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, या प्रोजेक्टच्या 3D एलिव्हेशनकडे बघितल्यानंतर माझ्या तरी मनात येतं सिंगापूरचं मरीना बे सँड्स बिल्डिंग. आणि याच बिल्डिंग्सवरून इन्स्पायर होऊन बनवलेला आहे आजचा आपला प्रोजेक्ट. इथे तुम्हाला 2 and 3 BHK फ्लॅट्स मिळणार आहेत विथ फ्लेक्झी मी स्पेस. तो काय आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळणारच आहे. आणि हो, आजचा आपला हा प्रोजेक्ट हिंजवडीमध्ये मेट्रो स्टेशन पासून फक्त 0 मीटर वरती आहे. सोबतच इथे तुम्हाला 100 मीटर्स अबोव फ्रॉम दी ग्राउंड म्हणजेच वरती आकाशात 100 मीटर वरती पुण्यातील सगळ्यात मोठा 300 मीटरचा स्काय वॉक आहे. 50+ ॲमेनिटीज आहेत आणि अजून बरंच काही. चला तर मग एक्सपिरियन्स करूया ट्रू लक्झरी अँड बियॉन्ड दी इमॅजिनेशन. बघितलं का, वाटतंय ना अगदी सिंगापूरच्या मरीना बे सँड सारखंच हे स्ट्रक्चर. म्हटलं होतं ना मी. विचार करा, जेव्हा दुरूनच तुमचे मित्र किंवा नातेवाईक बघतील आणि म्हणतील की माझा मित्र किंवा नातेवाईक अगदी याच आयकॉनिक बिल्डिंग मध्ये राहतो, किती भारी वाटेल ना. जर आपण या बिल्डिंगचे स्पेसिफिकेशन्स बघितलेत तर इथे तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला दिसत असेल की इथे डबल हाईटचे शोरूम्स आहेत. 6व्या फ्लोअरपर्यंत तुमची पार्किंग असणार आहे आणि त्यावरती जो 6वा फ्लोअर आहे तो तुमचा ॲमेनिटी फ्लोअर आहे जो 1.5 एकरचा आहे. तिथे मल्टिपल लक्झुरियस ॲमेनिटीज आहेत. ही पूर्ण बिल्डिंग 30 फ्लोअरची असणार आहे. तिथे वरती जर तुम्ही बघायला गेलं तर इथे तुम्हाला हा कनेक्टेड रूफटॉप मिळून जातो जो 50,000 स्क्वेअर फीटचा असणार आहे. आणि या रूफटॉप वरतीच असणार आहे तो 300 मीटरचा पुण्यातील सगळ्यात मोठा स्काय वॉक. विचार करा किती जबरदस्त व्ह्यू असतील ना इथून. आणि आता इथे तुम्हाला एक नाही तर 2 शो फ्लॅट्स असणार आहेत. इथे 2 BHK आहे आणि हा आहे 3 BHK. आज आपण 3 BHKच बघणार आहोत जो खरंच बघायला खूप जास्त मजा येणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला हा 8 फीट हाईटचा वुडन लॅमिनेटेड डोर मिळून जातो. सोबतच तुमच्या सेफ्टीसाठी इथे 1 टचचा व्हिडिओ डोर बेल असणार आहे आणि सोबतच हे डिजिटल डोर लॉक सुद्धा. काय मग तुम्ही सुद्धा उत्सुक आहात ना या घरामधील नवीन आणि विशेष असं काहीतरी बघण्यासाठी? ती जागा मी तुम्हाला नक्कीच दाखवतो, पण त्यापूर्वी तुमची ही सुंदर अशी लॉबी तरी बघून घ्या. इथे तुम्हाला शू रॅकसाठी किती प्रॉपर स्पेस दिलेला आहे. जर तुम्ही बघाल तर घरात एंट्री केल्यास अगदी स्पेसमुळे भव्यता येऊन जाते आणि त्यापेक्षाही भव्य दिव्य सुंदर आणि स्पेशियस असा तुमचा हा लिव्हिंग एरिया. किती जास्त विड्थ तुम्हाला इथे मिळते आणि तेवढीच जास्त लेंथ सुद्धा. खरंच खूपच जास्त कॉझी आणि सुंदर वाटलं मला हा लिव्हिंग. इथले हे मॉडर्न कलर्स आहेत ना ते अजूनच जास्त अट्रॅक्टिव्ह करतात या जागेला. आणि बघताय इथे तुम्ही फक्त L शेप मध्ये नाही बरं का, तर असाच ॲस्थेटिक सोफा सुद्धा डिझाईन करू शकता जो या युनिक शेप मध्ये किती भारी दिसतोय. तशाच आणखीन बऱ्याच ॲस्थेटिक वस्तू या घरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील ज्या बारीक बारीक आहेत पण खूप जास्त इम्पॅक्ट पाडतात संपूर्ण घराच्या इंटेरियरला. जर आपण बघू तर विड्थ जास्त असल्या कारणाने समोरच्या बाजूला प्रॉपर असं TV युनिट डिझाईन करता येणार आहे. म्हणजे तुमच्या सोफापासून ते TV पर्यंत भरपूर डिस्टन्स आहे, त्यामुळेच हवा तेवढा मोठा TV तुम्ही इथे प्लेस करा. आणि माझं काय म्हणणं आहे, मला ना हे शेल्फ खूप जास्त आवडलं. हे जरा अजूनच जास्त शोभा वाढवतो तुमच्या या लिव्हिंग एरियाची. आणि यापेक्षाही जास्त ना मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला ही बाल्कनी खूप जास्त आवडणार आहे. कारण इथल्या या मॅस्मरायझिंग हिल व्ह्यूजमुळे खरंच लाईफ टाईमसाठी तुम्हाला इथले हे व्ह्यूज बघायला मिळणार आहेत. हे ग्लास फसाड्स आहेत जे तुम्हाला व्ह्यू सुद्धा देतील आणि सेफ्टी सुद्धा. बाल्कनी कवर्डच असणार आहे. सोबतच वुडन टेक्स्चर्ड अँटीस्किडच्या टाईल आहेत. त्याच सोबत तुम्हाला इथे वॉलवरती टेक्स्चर्ड पेंट सुद्धा मिळणार आहे. आणि हो, त्याच 7th फ्लोअर म्हणजे 6th फ्लोअरवरच्या पोडियमवरती तुम्हाला इथे मल्टिपल लक्झुरियस ॲमेनिटीज मिळणार आहेत. त्यातली मला सगळ्यात भारी वाटलेली ॲमेनिटी कुठली माहिती आहे का? तो 6th फ्लोअरवरचा मोठा असा स्विमिंग पूल ज्यात स्विमिंग करत करत तुम्हाला बाहेरचे व्ह्यूज बघता येणार आहेत. तिथे तुम्हाला पार्टीज करता येणार आहेत आणि अजून बरंच काही. अशा बऱ्याच 50+ ॲमेनिटीज या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला सगळ्या ॲमेनिटीज जरी म्हटलं त्या सुद्धा युजफुल तरी हरकत नाही. आणि इकडे बघताय
हा असणार आहे तुमचा डायनिंग एरिया. आता डायनिंग एरियाकडे एक विशेष लक्ष द्यायला गेलं तर इथे तुम्हाला जरा जास्तच स्पेस वाटतोय ना, तरी सुद्धा हा डायनिंग 4 सीटरच डिझाईन केलाय. पण हवा असल्यास तुम्ही इथे 6 सीटर सुद्धा डायनिंग टेबल डिझाईन करू शकता, किंवा त्यापेक्षाही मोठा म्हटलं तरी हरकत नाही. आणि अगदी तुम्हाला कन्व्हिनियंट राहावं यासाठी इथेच तुमचं हे ब्युटिफुल किचन असणार. मी खात्रीशीर सांगतो की तुमच्या घरातील महिलांना हे किचन फार जास्त आवडणार आहे. आता आवडायचं कारण म्हणजे सगळ्यात जास्त मिळणारा स्पेस. इथे फ्रीजसाठी सुद्धा प्रॉपर स्पेस देण्यात आलेला आहे. आणि हा क्वार्ट्सचा ब्राऊन कलर मधला एल शेपचा किचन प्लॅटफॉर्म, जो की स्क्रॅच प्रूफ असणार आहे, त्याचबरोबर स्टेन्स प्रूफ असणार आहे. आणि याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला इथे एक सिंक दिलेलं आहे. जर तुम्ही अशीच आयडिया घेऊन जर इंटिरियर डिझाईन केलं ना, तर हे किचन फार जास्त सुंदर दिसेल. आणि जर इकडे ना, इथे बघा, तुम्हाला इथे अजून एक जागा मिळून जाते. इथे अजून तुम्ही काहीही डिझाईन करू शकता, म्हणजे क्रॉकरी युनिट सुद्धा किंवा पूजा स्पेस सुद्धा. आणि आठवण करून देतो, ती विशेष जागा अजून बघायची राहिली आहे बरं का. या आता आपण ना हा तुमचा ड्राय एरिया बघूया. इथे बघा, तुम्हाला हा सेपरेट ड्राय एरिया देण्यात आलेला आहे, जिथे की तुम्हाला अजून एक प्लॅटफॉर्म आणि अजून एक सिंक मिळून जातं. म्हणजे आपल्या क्लिनिंगवाल्या किंवा ज्या ताई आहेत, आपली जी मेड आहे ती आली तरी इथे त्यांना क्लिनिंग करण्यासाठी सेपरेट स्पेस मिळून जातो. युटेन्सिल्स ते इथे क्लीन करू शकतात. आणि या बाजूला तुमची वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर अगदी आरामात फिट होऊन जाणार आहे. आणि या ठिकाणी काय असणार आहे, तर तुम्ही कुकिंगसाठी हे सिंक यूज करू शकता. आणि फ्रेश हवा या बाजूने तुमच्या किचनमध्ये आणि या घरामध्ये येत राहील. भारी आहे की नाही. आणि हो, आता वेळ झालेली आहे ती विशेष जागा जी एवढ्या वेळापासून मी तुम्हाला बोलतोय ती बघायची. बघा, यालाच म्हणतात फ्लेक्झी मी स्पेस. आता याला फ्लेक्झी मी स्पेस का म्हणतात बरं, तर कारण हे या स्पेसला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार डिझाईन करू शकता. सध्याला तरी इथे हा जो टेबल आहे तो स्टडी टेबल डिझाईन केलेला आहे, पण हवा असल्यास तुम्ही इथे वर्क फ्रॉम होम स्टेशन डिझाईन करू शकता. असाच स्टडी टेबल किंवा अजून काहीतरी तुमची फेवरेट हॉबी असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही इथे ही जागा तुम्हाला बसण्यासाठी करू शकता. वरती बघताय, फक्त नावालाच नाहीये बरं का, तर विंडो सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही इथे बसाल तर तुम्हाला फ्रेश हवा सुद्धा मिळत राहील. आणि मला तरी वाटतं की इथे पूजा स्पेसना फार सुंदर डिझाईन होऊ शकतो. इथे त्यांनी पार्टिशन सुद्धा डिझाईन करून दाखवलंय बरं का. आणि मी आता इथे बसून बघणार आहे. क्या बात आहे, किती मस्त बुक्स ठेवलेत ना या घरामध्ये, वा. आणि हो, आता तुम्ही बघताय ना, हा स्पेस इथून ते इथपर्यंत तुम्हाला मिळून जातो, म्हणजे फार जास्त मोठा आहे. याची साईज जर आपण बघूया तर हा कंप्लीट 5x5चा स्पेस तुम्ही म्हणू शकता. आणि याच स्पेस पासून तुम्ही तुमच्या मुलांवरती, घरामध्ये आलेल्या कुणीही तुमच्या गेस्टवरती किंवा सगळीकडेच लक्ष देऊ शकता, कारण हा सेंट्रल एरिया आहे. आणि इथेच असणार आहे तुमच्या मुलांची सुंदर अशी बेडरूम. आता कसं आहे ना, आजकालच्या स्मार्ट मुलांना स्मार्ट गोष्टी खूप जास्त आवडतात आणि त्यांचा टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तेवढाच जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ही स्मार्ट होम टेक्नॉलॉजी मिळणार आहे. अर्थातच हे टच सेन्सर स्विच बोर्ड जे तुमच्या स्मार्टफोननी सुद्धा आणि व्हॉइस कमांडने सुद्धा ऑपरेट होतात. आता जर तुमची मुलं इथे आराम करतायत किंवा अभ्यास करतायत तर ते इथे बसल्या बसल्या म्हणू शकतात, अलेक्सा टर्न ऑन दी लाईट्स, आणि लाईट्स लगेच ऑन होऊन जातील. जर त्यांना एसी ऑन करायचा आहे तर त्यांनी फक्त म्हणायचंय अलेक्सा टर्न ऑन दी एसी, आणि एसी लगेच ऑन होईल. भारी आहे की नाही. कारण आजकालची मुलं तशी फार जास्त हुशार आहेत बरं का, त्यामुळेच त्यांना हे खूप जास्त आवडणार आहे. आणि त्यांच्यासाठी असाच जर तुम्ही वॉर्डरोब डिझाईन केलात, एका बाजूला त्यांच्या बुक्स, एका बाजूला स्कूल युनिफॉर्म्स आणि इकडे त्यांचे बाकी सगळे क्लोथ्स, किती सुंदर होईल आणि आवडेल त्यांना. आणि बेड सुद्धा मोठाच डिझाईन करा बरं का, अगदी असाच, कारण बेडरूम सुद्धा मोठी आहे ना आणि त्यांना कम्फर्टेबल सुद्धा फील झालं पाहिजे. आता इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला फुल लेंथ विंडो दिसतीये. ही हाफ साइड क्लोज असणार आहे आणि हा टफ अँड ग्लास आहे, म्हणजे मुलांच्या सेफ्टीवरती पूर्णपणे इथे लक्ष दिलेलं आहे. वरच्या बाजूने हे असं ओपन होतं, म्हणजे दिवसभर त्यांना फ्रेश हवा मिळत राहील. पण तुम्ही म्हणाल हे सगळं तर आम्हाला आवडलंय, पण याचा नेमका कार्पेट एरिया काय किंवा लेआउट्स काय आहेत, नेमका आम्हाला फ्लोर प्लॅन बघायला मिळेल का, तर हो, बघायला मिळेल. त्याची सुद्धा सोय केलेली आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या खाली यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये, त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सॲप लिंक दिलेली आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि तुम्हाला व्हॉट्सॲपवरती या संपूर्ण प्रोजेक्टबद्दलची सगळी माहिती मिळेल, ज्यामध्ये फ्लोर प्लॅन्स असोत किंवा कार्पेट एरियाज असोत, अशी सगळी माहिती तुम्ही व्हॉट्सॲपवरती मिळवू शकता. आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला कनेक्ट होऊ शकता. आणि आता वेळ झाली आहे इथलं सुंदर असं वॉशरूम बघायची.
किती सुंदर डिझाईन केलंय बघा, किती मोठं आणि स्पेशियस आहे. इथे तुम्हाला आतमध्ये डक्टमध्ये एक मोठी अशी विंडो मिळून जाते, जिथे तुमचे AC कंप्रेसर सुद्धा फिट होऊ शकतात. आणि सोबतच इथे अँटीस्किडच्या टाईल्स आणि अगदी मॉडर्न डिझाईनमध्ये वॉल टाईल्स केलेल्या आहेत. या घरातील सगळ्याच वॉशरूम्समध्ये फक्त आणि फक्त जॅग्वारचे CP अँड सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. आणि सगळेच वॉशरूम डिफरंट थीममध्ये आणि असेच सुंदर आहेत बरं का. आणि आता वेळ झाली आहे ती म्हणजे तुमच्या पॅरेंट्सची सुंदर बेडरूम बघायची. शेवटी आपल्यासोबत आपल्या आईवडिलांचंही स्वप्न असतं ना, की आपलं एक मोठं आणि सुंदर घर असावं आणि त्यात त्यांचीही एक अशी सेपरेट बेडरूम असायला हवी की नाही, जिथे एवढं शानदार इंटेरियर केलेलं असेल. किती आवडेल ना त्यांना, विचार करा. आणि हो, एवढा भारी बेड, एवढा मोठा वॉर्डरोब जर आपण या बेडरूममध्ये डिझाईन केला तर ही बेडरूम खरंच त्यांना खूप प्रशस्त वाटणार आहे, कम्फर्टेबल वाटणार आहे. आणि त्यांच्यासाठी बाहेरचे व्ह्यूज बघण्यासाठी आणि सेफ्टीसाठी सुद्धा इथे सुद्धा ही फुल लेंथ विंडो असणार आहे. सोबतच इथे सुद्धा सगळे सेम फीचर्स, खालच्या बाजूने टफ अँड ग्लास आणि वरच्या बाजूने उघडते आणि कम्फर्टेबल यासाठी की अगदी बेडच्या जवळच इथेच हे अटॅच्ड वॉशरूम आहे. आणि हे वॉशरूम सुद्धा खूप जास्त मोठं आहे बरं का. आता हे तर झालं तुमच्या मुलांचं, तुमच्या पॅरेंट्सच्या बेडरूमच्या गोष्टी. पण आता तुमची बेडरूम जी असणार आहे ना, ज्याला आपण मास्टर बेडरूम म्हणतो, ती सुद्धा एकदम जबरदस्त आहे बरं का. बघायची आहे ना? चला तर मग. आता मास्टर बेडरूम म्हटल्यानंतर माझ्या तरी मनामध्ये फक्त एकच शब्द येतो, तो म्हणजे अगदी निवांत, आहे की नाही. म्हणजे या आपल्या हक्काच्या जागी आपल्या मास्टर बेडरूम मध्ये, खाजगी बेडरूम मध्ये आपण आलो की कसे असतो, अगदी निवांत. ऑफिसवरून जरी आलो तरी सगळ्यात अगोदर आपण इथे येतो आणि निवांत होतो, फ्रेश होतो आणि अगदी आराम करतो, आहे की नाही. आणि या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर साईज म्हणजेच अर्थात या बेडरूमची लांबी एवढी जास्त आहे की तुम्हाला आश्चर्य होईल ऐकून. 15 फूट लांबीची बेडरूम आहे आणि 10 फुटांपेक्षा सुद्धा जास्त याची विड्थ असणार आहे, म्हणजेच रुंदी. म्हणूनच अगदी एवढाच मोठा इथे वॉर्डरोब तुम्ही डिझाईन करू शकता. आणि किंग साईज बेड सुद्धा डिझाईन केलेला आहे, तरी सुद्धा एवढा जास्त मोकळा स्पेस, मोकळी जागा तुम्हाला इथे बघायला मिळते, आहे की नाही. आणि इंटेरियर सुद्धा एवढं डिसेंट केलेलं आहे की ज्यामुळे तुम्हाला इथे खूप जास्त शांत आणि पीसफुल वाटणार आहे. इथे तुमचं अटॅच्ड वॉशरूम आहे आणि हे वॉशरूम ना मला अगोदर दिसलंच नाही, कारण अशा प्रकारे इंटेरियर केलं होतं. अगदी सेमच दोन्ही बेडरूम मध्ये हिडन वॉशरूम्स डिझाईन केलेले आहेत, तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता. या वॉशरूम मध्ये सुद्धा सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स आहेत, पण इथली थीम मात्र वेगळी बघायला मिळते. आणि इकडे आहे तुमची अटॅच्ड बाल्कनी. या बाल्कनीमध्ये तुम्हाला सकाळी सकाळी फ्रेश हवा घेण्यासाठी, सनबाथ घेण्यासाठी खूप भारी वाटणार आहे. इथे बसून तुम्ही पुस्तकं वाचू शकता, वर्क फ्रॉम होम करू शकता. एक कॉन्सेप्ट इथे दाखवलेली आणि तेवढंच नाही तर स्विच बोर्डचं कनेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे. सगळे फीचर्स सेम, वुडन टेक्स्चर टाइल्स, कवर्ड बाल्कनी आणि ग्लास फसाड सुद्धा. आणि हो, हिल व्ह्यू सुद्धा अगदी तोच सेम असणार आहे बरं का. सगळंच किती जास्त भारी आहे ना. आवडलंय ना तुम्हाला पण हे सगळं? मला तर हे सगळं खूप जास्त आवडलंय. मग बघितलंय ना तुम्ही हे सगळं, किती भारी लेआउट आहे, हिंजेवाडी सारखं लोकेशन, त्यात सुद्धा अगदी एवढ्या भारी पॉइंट वरती हे 3 आयकॉनिक बिल्डिंग्स, ते सुद्धा मरीना बे सँड्स सिंगापूर इन्स्पायर्ड आपल्या हिंजेवाडीमध्ये. आणि तिथे असणार आहे तुमचं घर, एवढ्या भारी अम्युनिटीज आणि व्ह्यू सुद्धा जबरदस्त असणार आहे की नाही. मग आता या 3 BHK ची प्राइस नेमकी किती असावी? तुम्हाला वाटेल फार जास्त आहे, नाही का. पण या जबरदस्त अशा 3 BHK ची प्राइसिंग तुम्हाला मिळून जाते इथे 1.10 म्हणजे 1,10,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. आणि हो, इथे 2 BHK सुद्धा आहे, त्यात सुद्धा फ्लेक्झी मी स्पेस आहे आणि त्याचं एक युनिक लेआउट असणार आहे, ज्याची प्राइस इथे तुम्हाला मिळणार आहे 74,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. विश्वास नाही बसत ना? म्हणूनच म्हणतोय जास्त वेळ नका घालवू, लवकर लवकर व्हिजिटला या. आणि हो, व्हिजिटला येण्यासाठी आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री प्रोव्हाइड करतोय. आणि जर तुम्हाला समजा व्हिजिटला यायला जमत नसेल, सध्याला माहिती हवी असेल क्विकमध्ये, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती देतील. आणि हो, जर तुम्हाला आत्ता माहिती हवी असेल ना, तर त्यासाठी हा खाली दिलेला नंबर आहे, या नंबरवरती कॉल करून तुम्ही आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलू शकता. आणि व्हॉट्सअपची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, त्यावरती सुद्धा तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे. मग आता तुम्हीच सांगा, आवडलंय ना तुम्हाला हे सगळं?
हो, किती सुंदर सुंदर एवढे लक्झरी प्रॉडक्ट्स, एवढे भारी प्रोजेक्ट्स आम्ही फक्त तुमच्यासाठी मराठीमध्ये आणत असतो. मग जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आणि आपल्या या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आम्हाला सबस्क्राईब केल्याने आणि लाईक केल्याने अजून जास्त प्रोत्साहन मिळतं मंडळी. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.